गणपती उत्सव हा जवळपास 10 ते 11 दिवसाचा असतो. गणेश चतुर्थीला गणपती बसतो आणि अनंत चतुर्थीला गणपती उठत असतो. गणपती बसताना मार्केटमधून गणपती आणणे, त्याची पूजा करणे, त्याच्या अगोदरची पूर्वतयारी तुमच्या सगळ्यांची 1 महिना अगोदरपासून असते. सर्वात पहिल्यांदा कोणती तयारी असते तर वर्गणी जमा करणे. वर्गणी जमा करत असताना सर्वांना एक विनंती आहे, रिक्वेस्ट आहे, वर्गणी जमा करत असताना जबरदस्ती कुणालाही करू नका. स्वेच्छेनं त्यांना जेवढी पट्टी द्यायची आहे, जेवढी मदत किंवा पट्टीच म्हणता ना, काय म्हणता तुम्ही, गणपतीची पट्टी म्हणा किंवा वर्गणी, ठीक आहे, तर ते जेवढी पट्टी देतात, वर्गणी देतात, तेवढीच घ्या. त्यांना एवढीच द्या, तेवढीच द्या, एवढीच पाहिजे असं जबरदस्ती कोणी कोणाला करू नका. बऱ्याचदा असं असतं की काही जणांची वर्गणी द्यायची इच्छा नसते. ज्या ठिकाणी इच्छा नसते त्या ठिकाणी तुम्ही त्यांना जबरदस्ती करू नका. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरी तयारी असते मंडप, लाईट, डेकोरेशन ह्या सर्व गोष्टीची. त्याचप्रमाणे गणपती मंडळाचा अध्यक्षपासून तर उपाध्यक्ष, इतर सदस्य आणि सचिव यांची पण स्थापना करायची असते. साहजिकच ती तुमच्या स्तरावरती झालेली असणार आहे. आम्हाला यावर्षी प्रत्येक गणपती मंडळाची नावं आहेत आमच्याकडं. जर त्याच्यातला अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलले असतील तर आमचे IBचे जगताप मेजर आणि वाडकर आहेत, त्यांच्याकडे तुम्ही ती नावं द्यायची आहेत. मोबाईल नंबर पण द्यायचा आहे. तुम्हाला मी काही सूचना सांगणार आहे. त्या सूचना याच्यासाठी आहेत की आपला गणपती उत्सव आनंदात, उत्साहात, कुठलंही गालबोट न लागता, कायद्याच्या चौकटीमध्ये राहून, काही अडचण न येता, कोणताही जातीय धार्मिक प्रश्न उद्भवणार नाही, कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही, अशा शांततेच्या वातावरणामध्ये तो झाला पाहिजे. माझं तर म्हणणं असं आहे की प्रत्येकच सण उत्सव हा उत्साहात साजरा झाला पाहिजे, त्याचबरोबर तो शिस्तीमध्ये पण साजरा झाला पाहिजे. शिस्तीला खूप महत्व आहे. बेशिस्त उत्सव साजरा करणे म्हणजे हे आपल्या संस्कृतीला आणि आपल्या जनतेला न शोभणार आहे. आपल्याला म्हणजे आपल्यामध्ये बदल करून घेणं हे गरजेचं आहे. पूर्वीपासून जे चालत आलंय तेच आता पण करणे आणि आम्ही तसंच करणार असा आग्रह धरणे, याच्यावर तुम्ही ठाम राहू नका. काही बदल काळानुरूप केले पाहिजेत आणि ते स्वीकारले पण पाहिजेत. त्यानुसार वागण्याची मानसिकता पण तुमच्यामध्ये असली पाहिजे. सर्वप्रथम आहे गणपती मंडळाची जी नोंदणी आहे आणि परवाना आहे तो सर्व हा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ती ऑनलाईन पद्धत कशी आहे यासाठी आम्ही एक गणपती मंडळाचा आपल्या बार्शी शहरातला व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी पण सदस्य आहे, आमचे अधिकारी पण आहेत, त्याचप्रमाणे IBचे लोक पण आहेत. तर ह्या सर्वांचा हा व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलेला आहे. त्या ग्रुपवर रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि परवानगी ऑनलाईन कशा पद्धतीने घ्यायची ह्याची सगळी प्रोसेस सांगितलेली आहे. त्या प्रोसेसनुसार तुम्ही गणपती मंडळाची नोंदणी करायची आहे. आता कॉम्प्युटर सेंटर बरेच असतील बार्शीमध्ये, म्हणजे कसले म्हणता येतील त्याला, महाई सेवा म्हणा किंवा इतर सेंटर आहेत, त्या ठिकाणून ऑनलाईन तुम्ही कुणाकडे लॅपटॉप असेल तर त्याच्यावरून सुद्धा करू शकता. प्रोसेस आम्ही तुम्हाला सगळी त्या ग्रुपवर शेअर करणार आहेत. त्या ग्रुपवरती वेळोवेळी ज्या काही तुम्हाला सूचना द्यायच्या आहेत त्या पण सूचना आम्ही सांगणार आहोत. सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. त्याशिवाय डायरेक्ट आमच्याकडे अर्ज घेऊन नोंदणी ही पद्धत बऱ्याच वर्षापासून बंद आहे आणि दरवर्षी तुम्ही ऑनलाईन करता, तुम्हाला माहित पण आहे. ठीक आहे. तुम्हाला वेगवेगळ्या ह्याच्या परवानग्या घ्याव्या लागतात. सर्वात महत्वाची परवानगी आहे नगरपालिका प्रशासनची. तुम्हाला काय डेकोरेशन करायचे असतील किंवा ज्या ठिकाणी तुमचा गणपती स्थापन करायचा आहे, जे स्ट्रक्चर उभा करणार आहेत, त्याची परवानगी तुम्ही नगरपालिका प्रशासनाकडून घेतली पाहिजे. त्यांचे जे धोरण आहे त्या धोरणानुसार तुम्ही पूर्व परवानगी घेतली पाहिजे. बऱ्याचदा असं असतं गणपती उत्सवामध्ये डेकोरेशन करतो आपण. प्रत्येकाला वाटतं की आपला गणपती बघायला, पूर्ण बार्शीतले लोक आपला गणपती बघायला आले पाहिजे आणि जास्त वेळ आपल्या गणपतीचं डेकोरेशन बघितलं पाहिजे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. लहानपणी आम्ही पण गणपती बसवायचो, आम्हाला असंच वाटायचं. दुसऱ्याच्या गणपती समोर गर्दी जास्त दिसली की आम्हाला वाटायचं की यावर्षी आपण कुठेतरी कमी पडलो का काय, किंवा आमच्याकडे गर्दी जास्त असली की दुसऱ्यांना वाटायचं आमच्या गणपतीकडे गर्दी का नाही, असं असतं की नाही. त्यासाठी तुम्ही डेकोरेशन करणार, नक्कीच करा, काय प्रॉब्लेम नाही. पण हा पण खूप महत्वाचा आहे, तो लक्षात ठेवा. वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीचं तुमचं डेकोरेशन असलं पाहिजे. पूर्ण रस्ता अजिबात ब्लॉक करायचा नाही. आतापर्यंत ज्या पद्धतीनं चालत आलेलं आहे त्याच्यापेक्षा सुद्धा कमी जागेमध्ये करायचा प्रयत्न करा. कमी जागेमध्येच करा.
मी आता बऱ्याच ठिकाणी ज्या गल्ली बोळात म्हणा किंवा ज्या अरुंद रस्त्याला गणपती बसतात अशा काही जागेची पाहणी करून आलोय. खरोखरच रस्ते खूप अरुंद आहेत. जुनं शहर आहे, जुन्या शहरामधले रस्ते खूप अरुंद आहेत. तुम्ही जर पूर्ण रोडवर गणपती बसवला, डेकोरेशन केलं, तर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना साहजिकच त्रास होणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही एका गोष्टीचा अनुभव घ्या. एखाद्या बाहेरच्या गावामध्ये तुम्ही गेलात आणि त्या ठिकाणी अशा काही डेकोरेशनमुळं किंवा मंडपामुळं किंवा ह्या गोष्टीमुळे तुम्हाला इच्छित ठिकाणी जायला अडथळा होत आहे. तुम्हाला थोडंसं वाटतं का नाही, ह्या लोकांना कळायला पाहिजे होतं, ह्यांनी रस्ता सोडायला पाहिजे होता, असाच प्रश्न साहजिक तुमच्या मनात येतो. तसाच प्रश्न तुमच्या डेकोरेशनमुळे दुसऱ्याला जर त्रास झाला तर त्यांच्या डोक्यात येणार आहे. त्यामुळं तुम्ही 50% तर रस्ता मोकळा ठेवा, तर माझं म्हणणं आहे तुम्ही 60% रस्ता मोकळा ठेवा, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना व्यवस्थित त्याच्यामध्ये वाहतूक करता येईल. त्यांची गाडी असेल, आता वाहतूक कशामुळे, येणं जाणं कशामुळे करावं लागेल हे निश्चित सांगता येत नाही. कुणाचा दवाखान्याचा प्रश्न असू शकतो, कुणाचा ट्युशनला जाण्याचा असू शकतो, अचानक कुणातरी आजारी पडलेलं त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन अँब्युलन्स त्या ठिकाणी येणं, ते अँब्युलन्स तिथून पास होणं, ह्या गोष्टी घडल्या पाहिजेत. अशा पद्धतीचा रस्ता तुम्ही सुटसुटीत मोकळा ठेवा. देखावे उभे करत असताना सगळ्यात महत्वाची खबरदारी अशी घ्या की ते देखावे असे हिडन ठेवू नका. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, म्हणजे एकच एंट्री, छोटी एंट्री, असं घाटाघाटातून गेल्यासारखं आणि मग नंतर मोठा देखावा असं दिसतो, तर तसं ठेवू नका. त्याचा प्रॉब्लेम सांगतो काय होतो. आपल्या बार्शी शहराची लोकसंख्या खूप आहे आणि शेवटच्या 2-4 दिवसामध्ये मला वाटतं महालक्ष्मी झाल्यानंतर महालक्ष्मीच असतो ना, लक्ष्म्या बसतात प्रत्येकाच्या घरोघरी. लक्ष्म्या ज्यावेळेस विसर्जित होतात त्यानंतर सर्व नागरिकांची, महिलांची गणपती बघण्याची लगबग चालू झालेली असते. त्यामुळे काय होतं, प्रत्येक गणपती मंडळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तर तेवढ्या लोकांना तो देखावा पाहायला म्हणलं तर खूप वेळ लागणार, लाईन करावी लागणार आणि मग तिथं काय होणार, थोडासा गोंधळ किंवा बाकीच्या गोष्टीची समस्या निर्माण होऊ शकते. तुम्ही देखावे असे ओपन ठेवा. देखावे ठेवा ओपन, म्हणजे एकाच वेळी 100 लोक बघितले तरी ते लगेच जाऊ शकतात, दुसरे 100 लोक येऊन थांबून परत बघून ते जाऊ शकतात. तर असे ओपन देखावे ठेवा, त्याची तुम्ही काळजी घ्या. देखावे ठेवत असताना सर्वात महत्वाचं आहे, आक्षेपार्ह देखावे कुणीही ठेवणार नाही. चांगले देखावे ठेवा. बघितल्यानंतर छान वाटलं पाहिजे, चांगलं वाटलं पाहिजे. आक्षेपार्ह देखावे ठेवू नका. इतर कुणाच्या भावना दुखवतील असे देखावे, असे पोस्टर्स अजिबात लावू नका. ह्याची खबरदारी तुम्ही